आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या प्राईम मराठीच्या खास पॉडकास्टमध्ये आलेल्या आहेत दबंग सामाजिक कार्यकर्त्या आणि आंबेडकरी चळवळीचा ध्यास घेतलेल्या माननीय आम्रपाली साबळे मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं प्राईम मराठीमध्ये स्वागत. नमस्कार. जय भीम. जय भीम. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की बीडमध्ये महिला असून सुद्धा तुम्ही सामाजिक सेवेशी कशा जोडला, हा आमचा पहिला प्रश्न आहे. आणि आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल की बीड हे कधी कधी भीतीचं वातावरण निर्माण करणारं वाढत्या गुन्हेगारीचं शहर मानलं जातं. त्यात महिला असून देखील तुम्ही सामाजिक चळवळीत कशा नमस्कार, मी आम्रपाली साबळे. सर्वप्रथम मी आपले आभार मानू इच्छिते की आपण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मला बोलतं करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण असं म्हणतं आहे की बीडमध्ये इतकं गुन्हेगारीचं प्रमाण आहे आणि आपण एवढं धडाडीने काम कसं करता आणि कसं मला असं वाटतं की धडाडीचं काम करण्यासाठी असं कोणीतरी आपल्याला सांगावं अशी काही आवश्यकता नाही वाटत. ते एक इनबिल्ट असतं आणि कुठेतरी अन्यायाला वाचा फोडणारं कोणीतरी पाहिजे. नथिंग मॅटर हू यू आर, मेल ऑर फिमेल, डझंट मॅटर. तुम्हाला त्या ठिकाणी अन्याय दिसतोय ना, त्या ठिकाणी तुम्ही प्रखरपणे उभा राहा. व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही लहान आहेत, मोठे आहात, ज्येष्ठ आहात, तरुण आहात, कोणीही असा. पण जर तुम्हाला ती चुकीची गोष्ट दिसते ना, तर त्या चुकीच्या आवाजाला, चुकीच्या गोष्टीला आपण प्रखरपणे तोड दिलाच पाहिजे. आणि बहुतेक ते गट्स माझ्यामध्ये इनबिल्ट असावे म्हणून मी या सगळ्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे उभा राहते. कोणत्याही व्यक्तीला संस्काराची किंवा थोडक्यात म्हणायचं झाले तर बाळकडू जे म्हटलं जातं त्याची एक जी बाळकडू दिलं जातं ते तसं तुम्हाला काही आहे का की तुमच्या वडिलांकडून ऐकून कुठेतरी बाबा की समाजसेवेचं बाळकडू मिळालं आणि तुम्ही मग त्याने झपाटलात आणि समाजसेवा? हो, 100%. कारण कसं असतं ना, आपण कोणाला तरी पाहतो आणि मग आपल्याला प्रेरणा भेटते. कुठलंही काम असो, कोणीही आपल्या अवतीभोवतीची व्यक्ती असो, प्रेरणा घेऊनच आपण कुठलंही कार्य करतो, चांगलं असो अथवा वाईट असो. मी जे सामाजिक कार्य करते, जे सध्या करत आहे, तर ऑब्व्हियसली मी माझ्या आईशी प्रेरित झालेली आहे. मला जसं कळतं तसं माझ्या मम्मीने अनेक सामाजिक काम करताना मी तिला जवळून पाहिलेलं आहे, तो जवळून अनुभव घेतलेला आहे. फॅमिली पाहून तिने सामाजिक काम करताना मी पाहिले, जसं की रक्तदान शिबिर असो किंवा अनेक जे गरीब फॅमिलीतले लोक असतात तर त्यांचे स्वतः तिने स्वखर्चातून विवाह लावून दिलेले आहेत, दवाखान्यातल्या लोकांना मदत केलेली. हे कामं मी फार जवळून पाहिलेली आहेत. पण तिच्या कामाची पद्धत फार पोलाइटली होती. माझी थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे. आय कॅन ॲक्सेप्ट दॅट. आम्ही पण ऐकलं की आपल्या समाजसेवा करतात, पण तुम्ही जेव्हा समाजसेवा करतात अन्याय सहन करत नाहीत किंवा तुम्हाला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला, मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही मॅनेज होत नाही. तर हे नेमकं कसं आहे आणि कोण दबाव आणण्याचा कधी कधी कसा प्रयत्न किंवा असा काही किस्सा आहे का की त्या प्रकरणामध्ये तुम्हाला खूप सारा दबाव आला पण तुम्ही तो जुमानला नाही आणि त्या पीडित वर्गाला न्याय मिळवून दिला? खूपदा, म्हणजे मोस्टली जर तुम्ही माझं वर्किंग पाहिलं ना, मॅक्झिमम 302चे प्रकरणं जे आहेत, मर्डरचे प्रकरणं, ते जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मी ॲट्रॉसिटीचे प्रकरणं जे आहेत ते खूप जास्त जवळून पाहिलेले, खूप जास्त जवळून. त्या फॅमिलीला दुःख सहन करताना मी फार जवळून पाहिलेले. आणि जेव्हा आपण ती जास्त त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट देतो ना, वी कन्सिडर दॅट की आपण त्या फॅमिलीशी रिलेटेड आहोत. यु नो, लाईक की ही घटना त्यांच्यासोबत घडलेली नाही, माझ्यासोबत घडलेली आहे आणि ते कन्सिडर करून मी त्यांच्यासोबत इन्व्हॉल्वमेंट देते. मग जेव्हा मी त्यांची फॅमिली मेंबर होते तेव्हा अनेक लोक माझ्याशी संपर्क करतात. अनेक मोठे मला नाव घ्यायचे नाही आहेत, योग्य पण नाही वाटत ते. आता नावाजलेले नावं आहेत, राजकीय क्षेत्रातले नावं आहेत, ते दाबण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण मी कधीच कोणाला जुमानत नाही. इवन मला मारून टाकण्याचे देखील धमक्या आल्या, पण मी कधीच कोणाला भीत नाही. मी कधी कोणाच्या बापालाही भीत नाही आणि भिणारही नाही. मला हे विचारायचं आहे, जेव्हा आपण समाजात वावरतो, ज्या संविधानाने, ज्या आंबेडकरांनी आपल्याला समानतेची वागणूक दिली, तुम्ही आंबेडकरी चळवळीला घेऊन पुढे चालला आहात, तर आंबेडकरी चळवळ जेव्हा तुम्ही डोक्यात ठेवता तेव्हा न्याय या शब्दाची व्याख्या तुमच्या मते काय? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही खूप
अवघड प्रश्न विचारला मला की न्यायाची व्याख्या द्या. जर आपण आंबेडकरी चळवळ म्हणून जर पुढे चालत असो, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या डोक्यामध्ये की आपण गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत. आपण शांती आणि अहिंसा या गोष्टी आपल्या पदराशी खुणगाड बांधायला पाहिजे. प्रत्येकाच्या अंगात ताकद असते समोरच्याचे तुकडे तुकडे करण्याची, पण मेंदूमध्ये कधीही तथागतांना जर ठेवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा जर आपण आपल्या अंगाशी बांधून ठेवल्या आणि तथागतांना जर धरलं आपण, तर न्यायाची व्याख्या आपोआपच प्रत्येकजण अवगत करू शकेल, प्रत्येकजण ती व्याख्या सांगू शकेल. न्याय म्हणजे कसं असतो ना की त्याची एक पर्टिक्युलर व्याख्या देता येत नाही. आपल्यासोबत अनेक घटना घडत असतात वेगवेगळ्या प्रकारे, महिला असो पुरुष असो. कसं असतं, प्रत्येक वेळा महिलेच्या बाजूने जाताना गोष्टी दिसतील, तुम्ही प्रत्येक वेळा दिसतील. तुम्ही ऑब्झर्व करा, ॲज यू आर अ मेल, जर तुमच्यावर अन्याय होतोय तुम्ही कोणाचे दार खटखटवणार? हा विषय. ॲज अ वुमेन मी फक्त वुमेनच्याच बाजूने जायला पाहिजे हे नाही पॉसिबल, ठेवायला पण नाही पाहिजे. आपण न्यायाच्या भूमिकेमध्ये बसलो ना तर समांतर चालायला पाहिजे. ज्या गोष्टी महिला फेस करतात ऑब्व्हियसली पुरुष देखील तितक्याच याने फेस करू शकतात. म्हणून तो न्याय जो आहे ना तो दोघांनाही समान असला पाहिजे, दोघांनाही समांतरता त्यामध्ये भेटली पाहिजे, दोघांनाही तितक्याच गोष्टीचं त्या म्हणजे समाधान त्या गोष्टीतून त्या न्यायाच्या स्वरूपातून भेटलं पाहिजे जर कोणावर अन्याय होत असेल तर. अशी एक परिभाषा छोट्या शब्दात मी न्यायाची सांगू शकते. आपल्या या चर्चेतून 2 मूळ प्रश्न सुचलेले आहेत. ते म्हणजे पुरुषांवर अन्याय जे झालेले आहेत असे एखादी केस की बाबा त्या पुरुषावर अन्याय झाला पण माध्यम समाज त्याच्यावर अन्याय झाला हे मानायला तयारच नाहीत, तर उलट इमोशनली त्या महिलेला सपोर्ट करतात जी की गुन्हेगार आहे. अशी एखादी केस तुमच्या प्रकरणात कधी हाताळण्यात आली आहे का? हो, हाताळण्यात आली, माझ्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले, खूप काही गोष्टी झाल्या. पण ते प्रकरण पाहिल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की पुरुषांना ना स्पेस मिळत नाही आहे न्याय मागायला. कुठे जावं? तुम्हाला माहिती आहे का, एक्सटर्नल मॅरिटल अफेअर्स असतात तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण जेव्हा मी प्रशासनासोबत देखील काम करते, प्रशासकीय अधिकारी होते XYZ पोलीस स्टेशनचे, मस्त मोठे PI होते त्यांची मी बदली वगैरे करण्यासाठी पण अर्ज दिले. त्यांचं बोलणं मला बरं नाही वाटलं. एक पुरुष आला होता बाहेर जिल्ह्यातून त्याच्या पत्नीच्या मागे. ही केस बोलणं व्यवस्थित नाही वाटत, पण ते प्रकरण फार कॉम्प्लिकेटेड होतं. उलट त्यालाच दबाव आणण्यात आला. फायनली मी त्याला व्यवस्थित ठिकाणी, त्याची छोटीशी मुलगी होती, चांगल्या ठिकाणी पण ठेवलं. ते अचानक गेले वगैरे, त्याला थोडंसं मिसगाईड करण्यात आलं, त्याने विष ग्रहण केलं. तो माझ्या आयुष्यातला फार कठीण दिवस होता. फार म्हणजे भयंकर कठीण होता की मी कसं हँडल करू इथपर्यंत ती सिच्युएशन आली होती. बट मी हँडल केली ती सिच्युएशन, त्याला वाचवलं, पण तो आज सुखरूप आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची जी दुखरी बाजू आहे ना ती खूप भयंकर होती, खूप भयंकर. की खरंच जेव्हा असे मॅटर्स येतात तेव्हा पुरुषांनी न्याय मागायला जायचं कुठं? बरेचसे काही प्रकरणं आहेत की कोणाची मध्यस्थी केली तरी पुरुषांचा मर्डर केला जातो वगैरे, किंवा कास्टिझम्स आहेत. मग अशा वेळेला पुरुषांच्या फॅमिलीने न्याय मागायचा कुठे? परळीचं तौहीद प्रकरण मला विशेष उल्लेखित करावंसं वाटेल की तौहीदचं प्रकरण पण फार भयंकर प्रकरण होतं. आजही आम्ही त्यांच्या न्याय मागण्यासाठी उभे आहोत. असे 2-4 प्रकरणं आहेत पुरुषांचे जे माझ्याकडं आलेले आहेत. आता कास्टिझमवरून विषय निघाला. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आंबेडकरांनी संविधानात लिहिले धर्मनिरपेक्ष भारत. पण आजही जातीवाद धर्मवाद हा आपल्या समाजात रक्तात नसानसात भिनला. तर तो आजपर्यंत का निघाला नाही? समानतेची वागणूक, धर्मनिरपेक्षतेची वागणूक का आजपर्यंत आली नाही? यामागे तुम्हाला काय पार्श्वभूमी वाटते?
तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करूनच एक शब्द सांगावासं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं आहे, स्वतः लिहून ठेवलं आहे की जी जात नाही ती जात असते. जी जात नाही ना तर तीच जात असते. आज कितीतरी वर्ष झालं आपण त्या जातीमध्ये स्वतःला गुरफटून ठेवलं. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जात पाहतो. म्हणजे धर्मनिरपेक्षता ही फक्त पुस्तकात राहिलेली आहे. आज 14 वर्ष झालं. 14 वर्षापूर्वी इतकं जातीचं नव्हतं, पण आता जरा सध्या जातीचं वातावरण जास्तच पेटवलं जाते. हिंदू मुस्लिम वगैरे ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी लोकांना गुंतवलं जातं आणि चांगल्या गोष्टींपासून विचलित केलं जातं. त्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांचं संरक्षण आहे. ह्या 3 गोष्टी आपल्या भारत देशामध्ये फार गरजेच्या आहेत, फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात मेन म्हणजे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो घेतल्याशिवाय, तो घेतलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि हे कुठंतरी अलिप्त करून हिंदू मुस्लिम शीख ईसाई असे वेगवेगळे भाग, आता तर बौद्धांचं वगैरे तो भाग वेगळाच, उपकरणीकरणाचा भाग वेगळा, हे फार विचलित चालू आहे, फार विचित्र सुरू आहे. यामागे राजकीय एजेंडा असतो हे तर आपणा सर्वांनाच कळलं. मात्र की ज्यांनी आज सत्तेत आहेत त्यांनी आपल्याला राजकीय किंवा हिंदू मुस्लिम करून धर्म करून त्यांनी सत्तेत येऊन अजून तो धर्म वाढवला आहे. काही रिपोर्ट्स बघितले तर जिथे बीफ एक्सपोर्टमध्ये आपला देशामधली काही राज्य मागे होते तिथे BJPचं सरकार असताना सुद्धा ते खूप पुढे गेलेत. तर मग BJP हे धर्म म्हणजे वाद लावण्याचं, विकासाचं राजकारण बाजूला ठेवून धर्मात जातीत वाद लावण्याचं काम करतं असं तुम्हाला वाटतं? 100% वाटतं. BJP पक्ष हा खरंच जातीवादी आहे, जो अगोदर नव्हता. जेव्हा आपल्या भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळचा जर आपण पक्ष अभ्यासला तर त्यावेळी इतकं राजकारण हे घाणेरडं नव्हतं. त्यावेळी सुषमा स्वराज होता BJPच्या, आपले स्वर्गीय बीड जिल्ह्याचे खासदार सर्वांचे लाडके स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे BJP पक्षाशी रिलेटेड होते. त्यावेळी BJP पक्ष घाण नव्हतं. पण जेव्हा हे सर्वजण गेले त्यावेळी पक्षातल्या काही म्हणतात ना, एखाद्या घरामध्ये जर 4 लेकरं असतील तर एक तरी गुंड पैदा होतो. तसा ह्यातला एक गुंड पैदा झाला आहे आणि तो पूर्ण भारताची नासाडी करतो. मी स्पष्टपणे उल्लेख करू शकते. आणि तोच सध्या जर टॉपवर असेल त्याला आपल्याला खाली खेचायचं आहे. आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार त्याला खाली खेचण्यासाठी. आणि तो सध्या घाण येते. आता तुम्ही म्हणताय की बीफ जे एक्सपोज होतं, जर तुम्ही पाहिलं, निरीक्षण जर केलं, शर्मा, यादव, वर्मा हे जे लोक आहेत उत्तर प्रदेशातले, त्यांच्या बीफ एक्सपोर्ट्सच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. बदनाम कोणाला केलं जातं? मुस्लिम समाजाला. सगळ्यात मेन म्हणजे मुस्लिम समाजाला बदनाम केलं. आता जर करंट प्रकरण काढलं तुम्ही, कॉक्रोच जनता पार्टीने जे प्रोटेस्ट केलं तर त्या प्रोटेस्टमध्ये एक आपले एक मुस्लिम बंधू होते आमचे, तर त्यांनी लोकांना अन्न दिलं. त्याच्या घरावर ह्यांनी कुऱ्हाडी चालवल्या का? तर तू लोकांना अन्न पाणी दिलं म्हणून. हा एवढा कोणता मोठा त्याचा दोष होता? आणि हे काय करतात, स्वतः हिंदू मुस्लिममध्ये वाद लावून देतात. स्वतःचे मग मुली काय करतात त्यांच्या. तुम्ही जर डाटा काढला ना तर तुम्हाला मॅक्झिमम त्यांचे जावई मुस्लिम लक्षात येतील. त्यांना जावई मुस्लिम आवडतात, जमतात, पण कार्यकर्ते हिंदू मुस्लिममध्ये वाटाघाटी करतात. म्हणजे हे असंच झालं. आम्ही राम मंदिरात चोरी केली तरी काही गुन्हा नाही, पण तुम्ही बाकी काय करायचं नाही. अच्छा, चोर पण हेच आहेत. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की बीडमध्ये समाजसेवा करताना बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण का वाढतंय, याला कोणती कारणं आहेत, त्याबद्दल आपण काय सांगू शकता? बीड जिल्हा हा खूप सुंदर जिल्हा आहे, ऐतिहासिक जिल्हा आहे. त्याच्याकडे मला असं वाटतं की माझं जे पण कोणी व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पाहत असतील, एक पॉझिटिव्ह वेव्जने तुम्ही पाहावा. जसं आता आपण BJPचा विषय काढला की भारत देशाला बदनाम करण्याचं कामच BJPचं काम आहे.
तसंच काही गुंड आमच्या बीडमध्ये आहेत, त्यांनीच पाळून ठेवलेले, ते आमच्या बीडला बदनामी करतात. आमच्याकडे आपल्या जर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं ना तर सगळे पक्ष एकोप्याने नांदतात, BJP सोडून, BJPचे कार्यकर्ते सोडून, BJPचे मोठे मोठे नेते सोडून. ते किती श्रीमंत आहेत, किती मोठ्या घरचे, मला घेणं देणं मला फरक नाही पडत. पण आमच्या बीडमध्ये सगळे पक्ष एकोप्याने नांदतात, सगळे एका धर्मनिरपेक्षतेने राहतात. पण बीडला कुठंतरी बदनामी केली जाते आणि ह्यांचेच गुंड आमच्याकडे सोडले जातात. त्यांना शिक्षणाचा अभाव आहे, त्यांना म्हणजे असं म्हणता येईल की नाही का, स्त्री काय पुरुष काय काही घेणं देणं नाही. नशा पाणी करायला भेटला की कोणालाही मर्डर वगैरे करणं, अशा गोष्टी करतात. तेच एकमेव कारण आहे बीडला बदनाम करतात, अदरवाईज काही नाही. बीड खूप सुंदर आहे. विचारसरणीचा अभाव. आता जेव्हा एखाद्या दुर्लभ घटकाकडे आपण जातो, दलित असो, दीनदुबळे असो, यांची एक शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक प्रगती झालेली नसते, त्यामागे शिक्षणाचा अभाव आहे. आणि याला सरकार म्हणून जे सरकारी व्यवस्थेमध्ये बसलेले लोक हे कसे कारणीभूत आहेत आणि त्यांनी काय बदल करून तळागाळापर्यंत शिक्षण नेलं पाहिजे आणि समाजाला सुशिक्षित बनवलं पाहिजे, याबद्दल आपलं काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला अगोदरच म्हटलेली की शिक्षण, महिलांची सुरक्षा आणि निर्व्यसनीपणा युवकांमध्ये, युवकांना रोजगार, ह्या आपल्या भारत देशाला प्रगतीवर नेणाऱ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी. आपल्या फक्त बीड जिल्ह्याचा विचार जर करायचा झालं, कलेक्टर साहेबांना मी स्वतः बोलले होते, विवेक जॉन्सन साहेबांना, की बीड जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत तर तुम्ही तात्काळ बंद करू नका. जरी ऑर्डर्स निघलेल्या असतील तरीही तुम्ही त्या अनुषंगाने त्याचा एक सर्वे करा. काय होतं ना, तुम्ही खूप श्रीमंत आहेत आणि मी फार गरीब आहे, मी माझ्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये नाही टाकू शकत, तुम्ही टाकू शकता. मग असे माझ्यासारखे घरं जर 1000 असले आणि तुमच्यासारखे जर 100 असले तर आपण 100ला जास्त महत्त्व देणार का 1000ला देणार? तुम्ही सांगा. ऑब्व्हियसली 1000ला देणार, बरोबर आहे. मग या ज्या बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, तर त्याला तुम्ही कन्वर्ट करा ना, सेमीमध्ये कन्वर्ट करा, फॅसिलिटीज द्या, तुम्ही फॅसिलिटीज द्या. तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, तुम्ही स्मार्ट TV बसवा, तुम्ही थोडंसं त्याच्यावर त्यांना ॲक्टिव्ह करून द्या. तुम्ही ऑलरेडी नाही त्या गोष्टींवर भरपूर बजेट लावतं. महाराष्ट्राचं सरकार हे नको त्या गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात बजेट लावतं, पण शिक्षणावर फार कमी लावतं. जर शिक्षणावर लावतोय तर ते आम्हाला दाखवा तुम्ही. म्हणजे मूळ कारणावर घाव करण्याऐवजी हे तिसरे पळ कुठे? लेट मी कम्प्लीट. मग अशा प्रकारे जर महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यातल्या या शाळांवर जर फोकस केला, तुम्ही मोडक्या इमारती जर दुरुस्त केल्या, तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याचा रस्ता जर व्यवस्थित केला, त्यांना जर मोफत वह्या पुस्तकं दिले, तर 100% बीड जिल्ह्यातला शिक्षणाचा दर्जा हा हाय लेवलपर्यंत, त्याचा ग्राफ हाय लेवलपर्यंत जाऊ शकतो. आणि एज्युकेशन इज द बेस्ट पॉवर फॉर एव्हरी चिल्ड्रन्स, आय थिंक. आता सर्वात महत्त्वाचं ह्या चर्चेतून एक निष्पन्न होतं, कधी जेव्हा आपण वैचारिक लेवलला विचार करतो तर वैयक्तिक आपण कोणत्याही पक्षाचा रोष आहे अशी गोष्ट नाही, परंतु जेव्हा BJPचा अभ्यास मी करतो स्वतः वैयक्तिक, मला वाटतं की BJP हे आपल्याला मनोवादाकडे घेऊन जाण्याच्या मार्गावर आहे की काय. कारण गुलामगिरी ह्या समाजाला लावणं किंवा समाजाला गुलाम बनवणं आणि आपण वर्चस्व करणं हीच ह्यांची मानसिकता आहे, असं जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जाणवतं. याबद्दल तुमचं काय? 100% तुम्ही मला सांगा, BJP असा संविधानावर 100% चालताना आपल्याला अजिबात दिसणार नाही. मी एक तो पक्ष म्हणून बोलत नाही आहे. मी तुम्हाला ऑलरेडी काय म्हटलं की एक घर आहे, घरामध्ये जर 4 लेकरं आहेत, 4 पैकी 1 लेकरू तरी खोडकर असतं, ते खोडकर लेकरू त्या गादीवर जाऊन बसले आणि ते त्या पक्षाला बदनाम, आणि ते त्यामुळे तो पक्ष बदनाम. पक्ष वाईट मी म्हटले नाही. मी काय म्हटले, 14 वर्षापूर्वी BJP पक्ष खरंच छान होता, चांगला चालत होता, सगळेच पक्ष आपल्या आपल्या लेवलने चालत होते. पण या पक्षाला आत्ता बदनाम केलं की यांनीच बदनाम केले, आणि खरंच तो मनुवादाकडे जाताना दिसतोय. खरंच ती मानसिकता जाणीवपूर्वक आपल्यावर लागली जाते. आता जेनझीचं काळ चालू आहे, जेनझीचा काळ चालू आहे, आणि या काळामध्ये कोणीच
या गोष्टी ॲक्सेप्ट करणार नाहीत. ह्या पूर्ण अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत ज्या पण ते लादतायत ते. मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं नाही तुम्ही आज इथून इकडे जायचंच नाही, तुम्हाला याच मार्ग, वाय शुड यू ॲक्सेप्ट माय वर्ड्स? ऑब्व्हियसली नॉट. तुम्ही फोर्सफुली मला म्हणणार नाही ताई मी नेहमीच जातो ना, मी इकडनंच जाणार. मी जर म्हटलं तुमचे मुलं उद्यापासून त्या शाळेत पाठवायचे नाही, तुम्ही का माझं ऐकायचं? नाही ऐकायला पाहिजे. तर हे सगळं काही लादण्याचं काम BJP पक्ष करतोय, म्हणून मला त्या गोष्टींचा तिरस्कार आहे. विद्यार्थ्यांच्या पासून मणिपूरच्या तुम्ही जर काढल्या घटना, महिलांवर उघडपणे अत्याचार झाले, त्यावर आजही कोणी बोलायला तयार नाही. जेव्हा जेव्हा महिलांना रस्त्यावर उघडं केलं जातं तेव्हा कोणी बोलत नाही. अहो, आता मध्यंतरी लहान लहान मुलींवर रेप झाले, परळीचं इतकं मोठं प्रकरण झालं. मी स्वतः भेट द्यायला गेले. BJP मधल्या काही महिला, विशेष महिला बालकल्याणच्या त्या खुर्चीवर बसलेल्या असताना त्यांना वेळ भेटला नाही तिथं जाण्यासाठी. जेव्हा जेव्हा लहान मुलींवर अत्याचार झाले, मी स्वतः गेले त्या ठिकाणी. तिथं मी स्वतः त्या आरोपींना पकडायला सांगितलं. तिथल्या IPS ऑफिसरला पर्सनली भेटून मी बोलले. त्यांना मी ऑर्डर्स दिल्या की असं असं करा म्हणून. त्या आरोपींना आंबेजोगाईची घटना घडली, केसची घटना घडली, बीडमध्ये घटना घडली, माजलगावमध्ये घटना घडली. हे बीड जिल्ह्यात झालं. औरंगाबादमध्ये घटना घडल्या, पुण्यामध्ये बॅक टू बॅक घटना घडल्या. कुठे आहेत BJPचे कार्यकर्ते? कुठे आहेत? जेव्हा लहान मुली, फुलासारख्या मुली जेव्हा कुस्करून टाकल्या जातात, तेव्हा BJP पक्षातले कुठे जातात सगळे? आज तुम्ही प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलता, मग जेव्हा महिलांवर अत्याचार होतं तेव्हा तुम्ही कुठे जाता? मणिपूरमध्ये सगळ्या रस्त्याने उघडी धिंड काढली एका महिलेची, पूर्ण रस्त्याने धिंड काढली, तेव्हा कुठं होते हे कार्यकर्ते? तेव्हा का रात्रीच्या 12ला तुम्हाला व्हिडिओ सोडता नाही आला? आता जेव्हा तुम्ही 2 गोष्टींवर काम करता, एक म्हणजे तुमचा स्वतःचं प्रतिष्ठान आहे रणरागिणी महिला सेवाभावी प्रतिष्ठान, स्थापन केलं, आणि दुसरं म्हणजे तुम्ही अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार निर्मूलन मराठवाडा उपाध्यक्ष आहे. तर जेव्हा तुम्ही या दोन्ही संघटनेत काम करतात, त्यातील काही रंजक म्हणण्यापेक्षा की असे खरंच काही घटना अशा असतात की वेदनादायी असतात, पण त्या समाजापर्यंत येत नाहीत, माध्यमांसमोर येत नाहीत, आणि त्या हमेशा त्या व्यक्तीवर, त्या घटनेवर अन्यायच होतो. असे काही प्रकरणं आहेत का? हो आहेत. मला विशेष उल्लेख करायला आवडेल, जसं तुम्ही आता जे बोलताय ना, वडवणीमध्ये सोनाखोटा गाव आहे, इंटरकास्ट लग्न केलेलं होतं. तर ते प्रकरणाचं जे आहे ना मॅटर, तर ते माझ्या मनावर फार मोठा आघात झाला. आमच्या आंबेडकरी चळवळीतलाच कार्यकर्ता होता. फक्त मध्यस्थी केली त्याने, आणि एक म्हणजे काय म्हणतात ना त्याला, अपोजिट साईड होते, इंटरकास्ट लग्न केल्यामुळे तो मध्यस्थी झाला. तर ते जातींचा उल्लेख नको आहे, वेगळं वाटतं ते. तर याने फक्त मध्यस्थी केली म्हणून त्याचा मर्डर झाला. तर त्या पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, आरोपींना लपवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण माझ्या मनावर फार आघात करून गेलं. त्याच्यावर लागोपाठ केजमध्ये एक प्रकरण झालं, ते मात्र तात्काळ उचलून घेतलं. तुम्हाला सांगते, जे तुम्ही सुरुवातीला मला म्हटले जातीचा जे विषय काढला, जातीमुळे वंजारा आणि मराठा झालं म्हणून ते प्रकरण उचलून घेतलं. आणि इतकं मोठं प्रकरण झालं, तो माणूस 2 दिवस त्याची डेड बॉडी इतकी भयंकर, त्याला एवढं बेदम मारलं होतं. मी तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवू शकते. तो मरताना पाणी मागत होते, त्याच्या तोंडावर लघुशंका केलेली, व्हिडिओ आहेत माझ्याकडे, फोटो आहेत. आणि त्याची डेड बॉडी 2 दिवस पडली होती, आणि आजही त्याला न्याय भेटलेला नाही. आजही त्याची फॅमिली न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. म्हणजे कुठंतरी माध्यम असो, राजकीय व्यवस्था असो, प्रशासकीय व्यवस्था असो, हे फक्त आपली पोळी कुठे भासते, आपल्याला कुठे फायदा होतो, ह्यावर मुद्दे उचलतात का? आणि दुसरा प्रश्न की दीनदुबळा, दुर्लभ आणि मागासलेला व्यक्ती जर अन्याय झाला तर त्यावर खरोखरच कोणी आवाज उठवत नाही, आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी खूप सारा संघर्ष करावा लागतो. ह्या गोष्टी सत्य आहेत का? माझं सामाजिक कार्यामध्ये येण्याचं कारणच ते आहे की जे खरंच दुर्लभ आहेत, अशिक्षित आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, जे कुठंतरी प्रसारमाध्यमांपासून मागं पडतात, अशा लोकांसाठी उभं राहण्याचं काम मी फार प्रामाणिकपणे फार प्रामाणिकपणे करते. आणि
समाज माध्यमं जे आहेत, जेव्हा मी स्वतः पण त्यांना बोलते, तेव्हा ते एक गोष्ट मी सांगू इच्छिते तुम्हाला ब्रेक करून. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ होता. हो, तेच म्हणायचं मला. आहे, आपण आहेच म्हणू, काही आहेत ना, आणखीन पण आहे. पण आता तो विकला चाललाय, की म्हणजे नाही का, एकतर तुम्ही त्यांना पैसे द्या किंवा त्यांना जातीचं राजकारण लागतं. ह्या दोन गोष्टीवर आजही प्रसारमाध्यमात तुम्हाला विशेष पाहायला मिळते. तुम्ही किती धडाडीने प्रामाणिकपणे काम करताय, किती मरणाऱ्या लोकांना वाचवताय, डझंट मॅटर हाऊ मच यू पेड फॉर मी. पूर्वी पत्रकारिता ही जाहिरातींवरच्या आधाराची, जाहिरातींचे पैसे असायचे. हो, आता बातम्यांचे सुद्धा पैसे ही आमच्या पत्रकारितेतली व्यवस्था झाली. हो. हे सत्य आणि ते मान्यच केलं पाहिजे. पण ह्यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे की बाबा टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येक व्यक्ती हा कंटेंट क्रिएटर व्हायला लागला आणि ज्याला खरंच प्रामाणिक पत्रकारिता करायची आहे त्याला तो संविधानाने अधिकार मिळाल्यामुळे सुद्धा करतो. म्हणजे ही एक चांगली बाजू आहे. आता सर्वात महत्त्वाचं की काही गोष्टीमध्ये, काही प्रकरणामध्ये असं ऐकलं जातं की ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो. तर हा कितपत आणि काय तुम्ही हा काय बघा? मी गेली 1 वर्ष झालं ॲट्रॉसिटी ॲक्टवर वर्किंग करते. तर ॲज पर युअर नॉलेज, अनेक राजकीय लोक, अगोदर मी संसदेचा विषय मांडू इच्छिते की संसदेमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा ॲक्ट शिथिल करण्यात येतो. मध्यंतरीच्या काळामध्ये तो फार चांगला चालू होता. 2005च्या नंतर हळूहळू त्याच्यावरती कुठेतरी दबाव आणण्यात आला आणि बिफोर 2014 त्याच्यावर आणखीन पर्सनली थोडं वर्क केलं आणि आपल्याला जातीमध्ये अडकवलं इंडियामध्ये. अँड आफ्टर दॅट 2014 टू ड्युरिंग 2016 त्यामध्ये असं आलं की तुम्ही जर ॲट्रॉसिटी दाखल केली तर तुम्ही आरोपींना तात्काळ अटक नाही करू शकत. म्हणजे विचार करा, आपल्याला इकडे जातीमध्ये गुंतवलं, आपल्याला इकडे महागाईमध्ये गुंतवलं, मग ॲक्टमध्ये काय चेंजेस होतात आपण पाहिले नाही. आता सर्वच सुशिक्षित आहेत, सर्वच जागरूक झालेले आहेत, सगळ्यांना कायद्याचं नॉलेज मोस्टली आलेलं आहे. प्रत्येकांना आपले हक्क, न्याय कसे मागायचे आहेत, कसे मिळवायचे आहेत ते पण माहिती भेटलेली आहे. आणि हा जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे हा हळूहळू शिथिल करा. आता आम्ही स्वतः त्यावर आवाज उचलतोय. तर ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये राजकीय लोक याच्यामध्ये काय करताय की समजा आता फक्त BJPच म्हणून नाही, तुम्ही ऑदर पण पक्षातले घ्या आणि जे काही उच्चवर्णीय जर मानलं जातं नाही का, सुवर्ण, क्षत्रिय, मग व्यापारी, मग शूद्र, ह्या ज्या लेवल्स अगोदर दाखवल्या होत्या, तर त्या लेवल्सप्रमाणे आपण येऊ, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बोलू की हे जे वरच्या लेवलचे आहेत ते जे शूद्र आहेत, मीन्स हुज दे आर SC आणि ST कॅटेगरीचे. SC आणि ST वेगळी, पण प्रॉपर SC मध्ये जर गेलं तर 59 कास्ट आहेत. 59 कास्ट आहेत SC कॅटेगरीमध्ये. तर SC कॅटेगरीच्या लोकांना समोरच्यांवर जर काही अन्याय आपल्यावर झाला, जातीवाचक बोलण्यात आलं तर ॲट्रॉसिटी करण्याचे राईट्स आहेत. तर मग हे राईट्स दाबले गेले आणि त्याच्यामध्ये ना काय झालं, काय म्हणजे नाही का, एखादा जर पॉलिटिक्स असलं, ऑपोजिशनवर काहीतरी करायचंय, मग SC वाला हाताशी धरलेलं असतं, चल तू त्याच्यावर ॲट्रॉसिटी टाक, चल त्यांनी त्यावर ॲट्रॉसिटी टाक. आता ठीक आहे, समाज कल्याण पैसे देतं ह्याला, तर ते SC वाल्याला कशात गुंतवलं जातं, तो भाकरीला मौतूल असतो, शिक्षणाचा अभाव असतो, खायला भेटलं, एक टायमाचं एक चपटी भेटली, थोडंसं की एक मटण भेटलं, झालं, त्याचं भागलं तेवढ्यामध्ये. आणि वरून समाज कल्याणचे आता पैसे येतात नाही का, तुम्ही केस दाखल केल्याबरोबर पहिला हप्ता भेटतो 25,000, मग 50,000, असे 1.5 लाख रुपये कसे बी भेटतात. मग त्याचं घर भागतं. आणि ह्याचं ह्याच्यावर कसं भागतं की तो दबला जातो, त्याच्यावर ॲट्रॉसिटी झाली की मग बाकीचे काही जे लिगल प्रोसेस येतो तो कमी पडतो. मग हा काय करतो, ह्या SC वाल्याला हाताशी धरतो, त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करतो. मग असे खोटे प्रकरण दाखवायचे, मग परत त्याला मॅनेज केलं जातं, परत ह्याला माघार घ्यायला सांगितली जाते.
म्हणजे याच्यामुळं काय होतं, ॲट्रॉसिटीचा ॲक्ट कुठेतरी डाऊन अर्थला आणण्याचं काम चालू झालं. आता मी जे वर्किंग करते ते सांगते. जर ओरिजिनल ॲट्रॉसिटी असेल तर मी समोरच्या सोबत 100% उभी राहते. जर मला तो फॉल्टी वाटला, मी दुरूनच हात जोडते, बाबा जय भीम, तुम्हाला कडक जय भीम, मान सन्मानाचा जय भीम, मी तुमच्या प्रकरणात नाही पडू शकत जर तिथं राजकीय गंध आला तर. अच्छा, म्हणजे समाजसेवा करताना राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. हो. आता तुम्ही समाजसेवा करतात आणि तुम्हाला राजकारणात जाण्याची काही इच्छा आहे का? बघू, आणखीन एवढं काही ठरवलेलं नाही आहे, पण 100% मी जसं आता तुम्ही बोलले, मला अनेक जण म्हटले की तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. म्हणजे आता पक्ष कुठला सिलेक्ट करायचा किंवा राजकारणात गेल्याच्या नंतर मग मला मर्यादा येतील का, हा प्रश्न कंटिन्युअसली मेंदूमध्ये खेळत राहतोय. कारण काय होईल माहिती का, त्या पक्षामध्ये आपण बांधून जातो. म्हणून सध्या तरी म्हणजे कुठेतरी समाजाच्या फायद्यासाठी जर मी राजकारणात जाणं योग्य असेल आणि जर माझ्या समाजाचा जर फायदा होत असेल, माझ्या समाजाचा जर फायदा होत असेल तर मी 100% राजकारणामध्ये जाईल. पण कुठेतरी राजकारणात गेल्यानंतर आम्हाला ज्या दबंग सामाजिक 100% बघायला भेटतील. 100% मी जशी आहे मी अशीच राहणार. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले होते की मी कधीच कोणाच्या बापाला नाही भीत मी. आणि कोण मोठा, कोण श्रीमंत, कोण कसा, मला लॉयल लोक आवडतात. मला जमिनीवर लोक राहणारे आवडतात. मी स्वतः जमिनीवर राहते, मला जमिनीवरचे लोक आवडतात. लोकांसाठी काम करणारेच लोक मला आपलेसे वाटतात. बाकी तुम्ही किती श्रीमंत आहेत किंवा तुमचं काय, मला काहीच घेणं देणं. तुम्ही लोकांसाठी काय करताय, माझ्यासाठी नको, लोकांसाठी काय करताय. तुम्ही त्या पीडित लोकांसाठी काम करू शकता का? मरणाऱ्याला तुम्ही दवाखान्यामध्ये वाचवू शकता का? किंवा जर ज्याला कोणाला काही गरज आहे तुम्ही त्याच्यासाठी काही करू शकता, हे महत्त्वाचं. मी ते काम करते. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही महिला आहात आणि घर सांभाळून समाजसेवा करणं, तर घरच्यांचा सपोर्ट कसा आहे किंवा घरच्यांची मानसिकता कशी असते? खूप सपोर्ट आहे, मला खूप सपोर्ट आहे. हो, म्हणजे मी जे आहे आज केवळ माझ्या घरच्यांमुळे आहे, माझ्या फॅमिलीमुळे आहे. कदाचित त्यांनी जर कोणी मला सपोर्ट केला नसता, मला खरंच सांगायला आवडेल की माझ्या सासरच्या लोकांचा मला 101% खूप जास्त सपोर्ट आहे त्यांचं, की त्यांना माझ्यावर विश्वास आहे. त्यांना माहिती ही काम करते ना, ही चांगलंच काम करते आणि ही कुठं अडकून बसत नाही. आपण खूप सुंदर असा संवाद साधला. समाजसेवेचं भान काय असतं आणि समाजसेवा कशी करायची हे आज आम्ही तुमच्याकडून जाणून घेतलं. आपण प्राईम मराठीच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. आपण आपल्या प्राईम मराठीमध्ये मला बोलवलं, माझे विचार ऐकून घेतले आणि ते आता लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. 100% मी माझं काम असंच पुढे चालू ठेवीन आणि आपल्या माध्यमातून अनेक लोक पाहतील. आपले मनापासून धन्यवाद, आपण मला बोलवलं. धन्यवाद.